तर मी बोलत होतो, आनंद नामाचा शिक्का धाक पडे हरिहर ब्रह्मादिका, इतराचा काय केव्हा देखा, आनंद त्या आनंदाचा धाक नाही चाललाय त्या आनंदाचा सर्व ब्रह्मांडी असे. मग आनंदाचा धाक सर्व ब्रह्मांडात आहे. मग त्या आनंदाची प्राप्ती देह तुटली आहे, जीवन सोडाय परत त्या आनंदाची अखंड स्मरावे, तो जीव मोक्षपदी पाहावे, सेवा करी गुरुमूर्तीची. गुरुमूर्तीची सेवा करावी हे नियम आहे, आपला आचार आहे. आलेल्या साधकाचा आदर सत्कार करावा, आलेला जीव व्यतीत होऊन आपल्याकडून जाऊ नये, आलेला साधक आपल्याकडून खुश होऊन जावा, ही आनंदाची पूजा आहे. आणि ही आनंदाची पूजा जर आपल्याला जमली तर नक्कीच आपण या जन्म मरणाच्या फेऱ्यापासून चुकू शकतो किंवा सुटू शकतो. त्याकरता मायबापा हो, सज्जना हो, मनुष्य जीवन प्राप्त झाल्यावर नाम कळावं आणि त्यातल्या त्यात जीव उद्धाराचं नाम कळावं. आणि एकदा जीव उद्धाराचं नाम कळलं की सगळ्या गोष्टी साधना कळतात आपल्याला. मग नामस्मरण करणाऱ्याने कसं वागावं? नामस्मरण करणाऱ्याने समभावनानं वागावं. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी, गुणांना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे. प्रेम द्यायचं, नामच घेती नामच देती अशा न कशाची आहे, जसं म्हणतो आपण इथं फक्त आनंद घ्यायचंय कोणाला, आनंद द्यायचं. कारण त्या जगामध्ये बाकी काहीही द्या, कोणाचं पोट भरत नाही, पण आनंद दिल्यावर समोरचा माणूस खुश होऊन जातो. ती आनंदाची व्यापकता आहे महाराज, सुखाची व्यापकता आहे. किती धन द्या, संपत्ती द्या, काही द्या, कोणाचं अध्याप मन भरलं नाही, पण आनंद द्या बरं. समोरचा माणूस मरेपर्यंत आनंद फार महत्वाचा आहे. आणि त्या आनंदाच्या प्राप्ती करता मायबापा हो, सज्जना हो, लक्ष द्या. आपण त्या ठिकाणी आचार करावा. आचार काय करावा तर त्याकरता बापूजी पाटील बोलले, दया, क्षमा, शांती निरंतर आपल्या अंतःकरणामध्ये राहिले पाहिजे. दया, क्षमा, शांती ते देवाची वस्ती असं म्हटलंय. दया म्हणजे काय? सर्वाभूती समदया. त्याच्यामध्ये अपपर भाव नाही, आपला नाही, तुपला नाही, माझा नाही, तुझा नाही, त्याचा नाही, आम्ही नाही, तुम्ही नाही, मी तूपणाची झाली बोळवण या भावनेनं, समरूपतेनं सर्वांमध्ये आनंदाची छाया दे पाहून त्याच्यावर प्रेम करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मग त्याच्यामध्ये देहधर्मामध्ये काही नियम आहेत. ते नियम म्हणजे सद्गुरूची सेवा. सेवा करी गुरुमूर्तीची, गुरुच्या मूर्तीची सेवा करावी. का? गुरु साकार झाला म्हणून निराकाराची प्राप्ती झाली आपल्याला. निराकार आपण जसा भजतो त्याचा अर्थ साकाराचा निषेध होतो असं नाही. साकारामुळे निराकाराची प्राप्ती झाली हे लक्षात घेणं गरजेचं आहे. भक्ती जरी निराकाराची असली पण साकार सद्गुरूनं निराकाराची जाणीव करून दिली म्हणून आपल्याला निराकार साकार विसरता येत नाही, आकार विसरता येत नाही. भगवान परमात्म्याचा अधिकार उच्चतम आहे, तो दोन्हीकडे आहे, निराकारातही आहे आणि आकारातही आहे. म्हणून निराकारातून आकाराशी आला इथे एक गोसाई. आकारही तितकाच महत्वाचा आहे, निराकारही तितकाच महत्वाचा आहे, कारण तोच निराकार आहे आणि तोच आकार आहे. म्हणून आकाराची साधना छोटी असते असं समजण्याचं कारण नाही, कारण निराकाराचीच प्राप्ती आकारातून होत असते. ही सुद्धा वास्तविक गोष्ट कळणं गरजेचं आपल्या परज्ञानी भक्तांना. मी काहीच करत नाही आणि मी फक्त नामच करतो असं म्हटलं तर माया ही नुसतं नामस्मरण करू देत नाही. मनाला स्थिर करण्याकरता देवाच्या साधनेमध्ये घालावं लागतं. कुठल्या तरी
भगवत धर्म कार्यामध्ये घालावं लागतं, तेव्हा कुठेतरी नामाची गोडी लागते. आणि नामाची गोडी लागल्यानंतर महाराज नाम जपायला लागतो. माणूस नाम जपायला लागला तेव्हा की जीव दशा सांडून वास्तविक अध्यात्म दशेकडे वळतो. तिथं मग काही करायचं उरत नाही. अनेक साधना करायची होती, तिथं पूजा करायची गरज नाही, तिथं काही करायची गरज नाही. तिथं फक्त नामच, अखंड नाम स्मरावे, हा देह हलवून द्यावे, डोळ्याचे पाते हरून म्हणणे, शुद्ध लक्षणी, शुद्ध लक्षणात मन न्यायचं. शुद्ध लक्षणात मन न्यायचं म्हणजे लक्षण शुद्ध मनाचे करायचे. आणि एकदा मनाचे लक्षण शुद्ध झाले की जीव खरा मोक्ष अधिकारी झाला. मग तो आनंदाचं भजन करायला लागला. आणि एकदा आनंदाचं भजन करायला लागला महाराज की त्याच्या जीवनामध्ये कशाची कमी आहे, काय उरले त्या अनेक. भगवान परमात्म्याचं नाम ज्याच्या कंठामध्ये वास्तव्याला आहे, ज्याची वैखरी वाणी भगवंताच्या नामानं लुब्ध झालेली आहे, मध्यमा परा पश्यंती, सगळ्या गोष्टी भगवत नामानं जर एकरूप झाल्या असतील तर त्याच्या जीवनामध्ये नक्कीच अलौकिक सुखाची प्राप्ती होते. आता काही लौकिक साधना आहेत आणि काही अलौकिक साधना आहेत. लौकिक साधना काय तर जप करणं, हातात माळ घेणं, कपाळाला गंध राहिला पाहिजे, लौकिक साधना आहेत. गळ्यात माळ राहिली पाहिजे. का राहिली पाहिजे तर जसं एखादी पतिव्रता नारी आहे ती आपल्या मस्तकावर कुंकू वागवते, कोणाकरता, नवऱ्याकरता. गळ्यात मंगळसूत्र वागवते, कोणाकरता, नवऱ्याकरता. जसं की आपल्या नवऱ्याचं अलंकार म्हणून गळ्यात मंगळसूत्र वापरते आणि मालकाचं सौभाग्य म्हणून कपाळावर कुंकू वागवते की नाही, तसं आपण नामधारकाने गळ्यात माळ वापरावी, जपमाळ ज्याला म्हणतात, जेणेकरून आपल्या सोबत राहते अखंड. याच्यावर आपण नामस्मरण करतो, ही स्मरणिका आहे. आपल्या गळ्यात स्मरणिका असावी. हे लौकिक साधन आहे. लौकिक काही गोष्टी करावं. मग आहार, उत्तम आहार असला पाहिजे. युक्त आहार विहारस्य गीतेमध्ये भगवान कृष्णाने सांगितलंय. मग तुकोबारायांनी सांगितलंय युक्त आहार विहार क्षेमेंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण, हे नियम सांगितले. आणि आचार्य चाणक्यानं आपल्या चाणक्यनीतीमध्ये एक विद्यार्थ्याकरता श्लोक फार सुंदर दिले. काकचेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पहारी ग्रह त्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. आहार शुद्धी, श्वान निद्रा, कुत्र्यासारखी झोप, म्हणजे कुत्रा बघा असा कधी गाढ निद्रित नसतो, तशी साधकाला गाढ निद्रा नसावी. अखंड नामाचा ध्यास, अखंड ध्यास असावा. आणि त्या ध्यासानेच कुठंतरी आपल्याला भगवंताचा अनुभव उमजतो. म्हणून लौकिक साधनेमध्ये आहार कसा असावा हे महत्वाचं आहे. विहार कसा असावा, आपण राहिलं कसं पाहिजे, वागलं कसं पाहिजे, आपला पेहराव कसा असला पाहिजे, त्या लौकिक साधन आहे. आणि आपण जसं संप्रदायाचे असले पाहिजे की नाही तसं दिसलं सुद्धा पाहिजे. कारण बापूजी पाटलांनी मुख्यत्वानं वर्णन केलंय, अंतरी बाहेरी आनंद व्यापिला. म्हणून मी या गोष्टीवर जास्त विचार का मांडतोय. अंतरी जसा आनंद व्यापिला, नुसता अंतरी व्यापवा बाहेर कसंही वागा असं म्हटलं नाही. अंतरी व्यापवला पाहिजे, बाहेरी सुद्धा. नाहीतर बाहेरच्याला काही किंमत नाही असं होत नाही. लौकिक सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. लौकिकातूनच आपल्याला अलौकिकापर्यंत जाता येतं. म्हणून आपण या ठिकाणी या गोष्टीवर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. सज्जन आहो, मायबाप आहो, जेव्हा लौकिक साधना कळतात आपल्याला, दररोज नामस्मरण करणं, पोथी वाचणं, ग्रंथाचं पठण करणं, ग्रंथ उघडून पाहणं, अलौकिक गोष्टी जे केल्या पाहिजे. आणि अलौकिक गोष्टी आहे, अलौकिक गोष्ट एकच आहे, ती म्हणजे नामस्मरण.
आणि सगळ्यांविषयी अंतःकरणामध्ये सद्भाव, कोणाविषयी मनात द्वंद्व द्वेष भाव नसावा. कारण सर्वाभूती एक आत्मा विराजला, मुळीच द्वैताला ठाव नाही. द्वैताला मूळ कुठंच ठाव नाही. अद्वैत असणारा परमात्मा, अद्वेष्टा असं म्हटलंय ना गीतेमध्ये, अद्वेष्टा सर्वभूतानां. सर्व भूतांमध्ये अद्वेष्टा पाहिजे. साधूचं काय लक्षण हो, सगळ्यामध्ये समरूपता पाहतात. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा, तुकाराम महाराज म्हणते. म्हणून लौकिक साधना सुद्धा आपल्या जीवनात उतरणं गरजेचं आहे. कारण लौकिक साधनेशिवाय अलौकिक साधनेची आपल्या जीवनामध्ये वृद्धी होत नाही. असं कधी झालंय का महाराज सांगा? गुरु केला नाही, कोण्या मंदिरात गेला नाही, कुठं कोण्या संगतीत बसला नाही आणि तो नामस्मरण करायला लागला, असं घडलंय का कधी? आपोआप त्याला बोध होत झालाय का कधी? नाही महाराज. त्याला कोणातरी गुरुकडे जावं लागतं, गुरुची सेवा करावीच लागते, गुरुच्या आज्ञेत राहावंच लागतं, गुरुनं सांगितलेले आचार विचार पाळावेच लागतात, गुरुनं दिलेला पोशाख वापरावाच लागतो, गुरुनं सांगितलेला विहार करावाच लागतो, गुरुनं सांगितलेला आचार वागावाच लागतो. तर नामाच्या साधनेची आपल्याला तीव्रता कळते. अन्यथा कशी कळणार आहे मला सांगा? म्हणून संतांची संगत सांगितलेली आहे. बाबूजी पाटलांनी सुद्धा संत संगत सांगितले. सगळ्या संतांनी संत संगती अनेक प्रवाही घालू नको, संतांची संगत दे बाबा, हे असं सांगितलंय ना. कारण संतांची संगत नसेल तर आपल्या जीवनामध्ये पंगत व्यवस्थित राहणार नाही, आणि ज्याची पंगत बिघडली त्याचं सर्वस्व बिघडलं. जसं जेवणाच्या आपण जेवण्याकरता चांगल्या जागी बसतो, तसं जीवनाकरता चांगल्या जागी बसावं. चांगली जागा संताशिवाय जगाच्या पटे कुठे महाराज? म्हणून भगवतपाद श्रीमद जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी एका ठिकाणी असं सांगितलंय, तर्को प्रतिष्ठा श्रुत नाही, एक सुभाषित आहे, माफ करा, सुभाषित आहे. तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना नैको यस्य ऋषी मतम भिन्नम धर्मस्य तत्वम निहितम गुहाया महाजनो येन गतस्स पंथा. महाजनो येन गतस्स पंथा यातलं फार महत्वाचं आहे. म्हणजे साधू संत आहेत, ज्या मार्गाने जातात, गतस्स पंथा, आपण त्या मार्गाने जावं. कारण ऋषीमत भिन्न आहेत, पुराणाचे मत भिन्न आहेत, वेदमत श्रुतीचे मत भिन्न आहेत, पण साधूंचे मत मात्र भिन्न नाहीत. ते ज्या मार्गाने जातात बोलते संत, म्हणून संत जसे वागतात तसं आपण आपल्या जीवनामध्ये वर्तन करणं, याला लौकिक साधना म्हणतात, आचार म्हणतात. कधी कोणाचा मत्सर होऊ नये आपल्याकडून, कधी कोणाला दुखवल्या जाऊ नये, हा आचार लौकिक आचार आहे. आणि अलौकिक असणारा आचार ते म्हणजे अंतःकरण निर्मळ असणं. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही ते बोध करील काही. बोध असत नाही, जमीनच कसलेली नाही, नाना प्रकारचं बीज पेरलं तर काय त्याच्यामध्ये काय येणार आहे का पीक महाराज? येत नाही. म्हणून आधी हृदय निर्मळ पाहिजे. मन चंगा तो कठोटी मे गंगा, काठोटीमध्ये सुद्धा गंगा निर्मळ होती मन चांगलं असेल तर. म्हणून आधी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ही लौकिक आहे गोष्ट, अलौकिक गोष्टी आहे, वाटते तितकी सोपी नाही. पण ही साधना साधण्याकरता आवर साधना आधी साधायला, आवर साधना साधून एकदा पारलौकिक साधना साधली की मग आवराच्या साधनेकडे लक्ष द्यायची गरज राहत नाही महाराज, खरं सांगतो तुम्हाला. पण जोपर्यंत खरा आपल्याला देव कळाला नाही, देवाच्या नामरूपतेची व्यापकता कळाली नाही, तोपर्यंत मात्र बाह्य साधना कराव्याच लागतात. डायरेक्ट अंतरातला आनंद कळतो असं नाही. यावर आपले गुरुजन मंडळी काय सांगतील आपण बघू पुढं. पण माझं तर स्पष्ट मत आहे की अगोदर आपण लौकिक साधनातून उत्तीर्ण झालं पाहिजे. म्हणजे बाहेरचा आचार, आपलं बोलणं, आपलं खाणं, आपलं बसणं, आपलं उठणं, आपलं कोणासोबत राहणं,
आणि आपण करतो काय, आपण युक्त विहार करतो का, युक्त आहार करतो का, आपला अभ्यास आहे का, आपली सेवा आहे का, आपण सेवा करतो का साधू संतांची, आलेल्या अतिथीचा सन्मान योग्य रीतीने करतो का, आपल्याकडून अन्नदान होतं का, आपल्याकडून नामस्मरण होतं का, हे अत्यंत गरजेचं आहे महाराज अगोदर. कारण जीवाची तृप्ती बघा, किती माणसाला धरण देत्या तृप्त होते, पण अन्न दिल्यावर बघा, म्हणून शास्त्राने सांगते अन्न घालावे सर्वाभूती पात्रमय दैवगती, ऐसा भाव ज्याची शिकती तो साधी, तो परसाधू बोलीचे, आनंदगीतेने सांगितले की नाही, तो परसाधू बोलीचे एखाद्या पात्र दैवगतीने मिळू शकतो. त्या पात्रामध्ये मोक्षाचा अधिकारी सत्पुरुष भेटला तर आपल्याला डायरेक्ट मोक्ष देऊन मोकळा होतो ना बाबा. म्हणून सज्जन हो, मायबापा हो, सद्भक्त मंडळी हो, की जे मोक्षाचे अधिकारी आहेत ते मोक्षाचे अधिकारी नामस्मरण करणारे असतात. तो मोक्ष अधिकारी राहणार, तो भजे आनंद राहणार. जो मोक्ष अधिकारी आहे तो काय करतो, आनंदाचं भजन करतो. नामावर त्याची वासना आहे, नामाशिवाय त्यांना दुसरं काय आवडत नाही. काय नामाशी तो कधी विनमुख होत नाही. कारण असं सांगितलं जातं साधू संतांची एका ठिकाणी फार कटुतेनं बोलले, नाम नाही ज्याच्या मुखा त्याच्या आगी लागू सुखा, किंवा नाम नाही ज्याच्याकडे त्याचे तोंडा पडो किडे. ज्या मुखात नामस्मरण नाही त्याच्या तोंडात किडे तरी का पडू नये हो. बरं, त्याला काही खर्च नाही, त्याला काही कुठल्या प्रकारचे व्यय नाही, कुठलं त्रास नाही, कुठलं ओझं नाही, तरी माणसं नामस्मरण करायला मात्र माग आणतात आणि अनेक साधनामध्ये वेळ घालवतात. आनंद सोडीला जिव्हा बुडाला, निरानंद झाला माये संगे, मायेच्या अंधारी माया दो प्रकारी, आवर हे पर मद माया, तिने केली दया जाणविले राया, पाठविले नेया बंधू जना, माता एक करा दृढ भाव धरा, चला जाऊ माहेरा दास म्हणे. मग नाम कधी जपाव, सर्व पर्व काळ दत्त वदतावाचे, अनेक सायाशे मूळ खुंटे, मना दत्त दत्त, मना दत्त दत्त, मना दत्त दत्त वेळ वेळा, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नलगी तत्वता नाम उच्चारिता दर्शन, एका जनार्दनी नामाचा प्रताप, निवारी बहुता पक्ष नामाजी, मना दत्त दत्त, मना दत्त दत्त, मना दत्त दत्त वेळोवेळा, उठता बसता खाता पिता देता घेता वदता आनंद बोला. बापूजी पाटील म्हणाले आनंद जेवणी, आनंद जे विसरू नका. म्हणून आनंदाला न विसरणं हाच मोक्षाचा मूळ मार्ग आहे, मुख्य साधन आहे. इतर साधनामध्ये आपल्याला आता वेळ घालण्याची गरज नाही, कारण आपण सगळे मोक्षाचे ग्राहिक आहोत. पण जे नवीन मंडळी आहे, नवीन अनुग्रहित मंडळी आहेत, त्यांनी या आधी ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. कारण नुसतं नाम घ्या म्हटलं, नामाची पावर काही माहिती नाही, मग त्यावर कधी कधी अविश्वास होऊ शकतो. म्हणून आपला अविश्वास होऊन याच्याकरता नामाची वास्तविक रूपता आपल्याला कळाव्याच्या करता सद्गुरूला त्याचा बोध विचारावा, सद्गुरू त्याची माहिती घ्यावी, जेणेकरून सद्गुरू आपल्याला त्यावर अत्यंतिक शाश्वतीची शिक्कामोर्तब करून दिल्यावर आपला कधी विश्वास होणार नाही. याच्याकरता सद्गुरु सेवा असावी, भगवत चिंतन असावं, ग्रंथाचं वाचन असावं, सत्संग असावा आणि आहार शुद्ध असावा, विहार शुद्ध असावा. कुठल्याही व्यसनात मध्ये आपला देह वाया जाऊ नये, कारण सप्त व्यसन आपल्या जीवाला बंदिस्त करून परमात्म्याकडे जाऊ देत नाहीत. आणि जो जीव सप्त व्यसनात भुललेला असतो त्या जीवाला दैवतात छळतात. म्हणून त्यामुळं ते जीव वास्तविक मोक्षाचा अधिकारी होऊ शकत नाही. म्हणून महाराज, मायबापा हो, सज्जन हो, मोक्षाचा मुख्य अधिकार त्याला आहे जो सर्वाभूती समदया करून आपल्या सद्गुरूची सेवा करून जीव मात्रामध्ये त्या ठिकाणी आनंदाचे रूप पाहून जो नामस्मरण करतो,
सर्व जीवामध्ये राहतो. बघा सर्वसाधारणपणे भक्त जनात वागे आणि जगा वेगळी गोष्ट जगा सांगे. निज भक्ती भावा करता हो केला विसरू कसा मी गुरुपाद केला. सद्गुरू कसा असतो बघा, जनात वागे, सदा सर्वदा तो जनात वागे, माणसात राहतो पण जगा वेगळी गोष्ट सांगे. हा जगा वेगळी गोष्ट सांगतो तो सद्गुरू आहे. म्हणून त्या सद्गुरूचे वर्णन करताना फार वर्णन सुंदर केले एकाच महाराजांनी. मज सद्गुरू वर्णवेना ते माया स्पर्श शकेना, ते मज ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. महाराज बोलले मला ते स्वरूप कळणार आहे का म्हणजे सद्गुरूचं, कारण वेदालाही कळलं नाही, वेद म्हणती नेती. म्हणून आपण त्यात आपल्याला नरजन्म प्राप्त झालाय. नरजन्म सर्व योनीचे सार, नरजन्म कर्मोय माझा, आणि हे नरजन्म आपल्याला प्राप्त झालाय. कशामुळं? पूर्वसुकृतामुळं. पूर्वसुकृत आपलं उत्तम होतं पण आपल्या नरजन्माची प्राप्ती झाली. आणि नरजन्मा येऊन्या विसरला कसा, भजनाशी लाग जरा भल्या माणसा, विषयाच्या नादाने उशी बावरा, ममतेच्या लोभाने गांजला का, दहाव पाव शिकला शिकाय भजनाशी लाग जरा. भजन म्हणजे काय हो? अलीकड टाळ मृदंग पेटी हे भजन का? हे भजनाचे रूप काय? भजन नाही म्हणता येणार, भजन आहे पण वास्तविक भजन ते नाही. वास्तविक भजन त्याच्यामध्ये फक्त तिघच असतात त्या भजनात, देव, भक्त आणि नाम. हे तीन गोष्टी भजना करता लागतात. देव लागतो, भक्त लागतो आणि भजन लागतं. आणि भजनाचं फळ काय आहे? तिथं देव उरत नाही, भक्त उरत नाही, दोघही एक होतात. ते भजनाचं साधन आहे आणि हे झालं तर ते खरं भजन आहे महाराज. म्हणून लौकिक साधना काय आहे, अलौकिक साधना काय आहे हे आपल्याला अशा पद्धतीने विचार करता येतील. मोक्षाचा मुख्य मार्ग आहे नाम मार्ग. कारण नामसार बोलता ते नाम साराचे सार, नाम निरंतर जपता होय, किंवा नामाच्या चिंतने बाळा वाटा पळतील विघ्ने, दत्त नामाच्या प्रतापे जळतील बहुविध पापे, परब्रह्म होय रे सोपे, काळ यम कापे, म्हणून घ्यावे दत्त नाम मुखाने वदावे, करा प्रभूचे ध्यान जातो हा प्राण, म्हणून घ्यावे दत्त नाम मुखाने वदावे. म्हणून दत्त नामाची महिमा आखाद आहे आणि तोच दत्त मालक आपल्याला आनंदाची ओळख करून दिलेला आहे. म्हणून आपल्याला दत्त महाराजाला सोडून देऊन आनंदाचं पूजन करण्यात काही फार सार्थकता वाटत नाही माझ्या दृष्टीने. म्हणून आपण दत्त महाराजांना सवे पकडून दत्त महाराजांना धरूनच नामस्मरण करणं गरजेचं आहे. गुरुनं दिलेलं नाम तर जपावंच, ते नामस्मरण नियमाने जपावं. पण जे देवाचं नाम आहे आनंद दत्त, कारण संतांनी सांगितलंय आनंद दत्त हे अखंड चालू ठेवायचं. आनंद दत्त या नामानं काय होते? शुद्धी होते. नामे तरती नामे उदरती 14 ठायामध्ये सांगितलेलं आहे. नामे भौतिक नामे तीर्थाप मुच्यते, नामे मोक्ष प्राप्ती. म्हणून नामाच्या साधनेमध्ये फार महत्व आहे. ज्ञानाची प्राप्ती झाली की नामावर विश्वास होतो. म्हणून सद्गुरूकडे जावं, ज्ञान विचारावं. ज्ञान विचारल्यानंतर आपल्याला सद्गुरू दृढतेनं ज्ञान सांगतात, जेणेकरून आपलं नामावर दृढ विश्वास बसेल. दृढ विश्वास बसला ना माय बाबा हो, की तो परमात्मा आपल्याला भेटण्याकरता तळमळत असतो. देवाला काय वाटत नाही का महाराज की माझ्या भक्ताला भेटावं म्हणून? तसं आपल्या मनामध्ये देवाला भेटण्याची इच्छा तीव्रतेनं असते, तर देवालाही तीव्रतेनं असते. फक्त आपण त्या योग्यतेपर्यंत पोहोचत नाही म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो. म्हणून संसारिक जीवनामध्ये नुसते विचार ऐकून चालत नाही, तर ते विचार आचरणात आणावे लागतात. आचरणात आणण्याकरता आहार शुद्ध पाहिजे, विहार शुद्ध पाहिजे, संगत शुद्ध पाहिजे. माणसाची संगत आणि पंगत कधी चुकू नये. या दोन गोष्टी चुकल्या ना महाराज की जीवनाचं सूत्र चुकून जातं, आणि जीवनाचं सूत्र चुकू नये याच्याकरता संगत महत्वाची आहे. संत संग नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. किंवा बाबूजी पाटील म्हणले की आम्हाला त्या ठिकाणी देवा अनेक मला तुझे नको काही, तुझ्या नामाची गोडी मला दे, नको धन संपत्ती न वाढो की तुझी सगुण मूर्ती हृदय राहो माझ्या. संत संग देई सदा घडो
संत संग कदा न व्हावा योग योग होऊ नये कधी अखंड संयोग व्हावा आणि हा संयोग आपल्या जीवनामध्ये परमात्म्याचा महायोग प्राप्त करून देतो. म्हणून मायबापा हो सज्जन हो या ठिकाणी आपण या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपला वेळ संपत आलेला आहे म्हणून सद्भक्तांना मी विनंती करतो की आपल्या जीवनामध्ये मनुष्य देह प्राप्त करे. मनुष्य देह म्हणजे वास्तविक तर मोक्षाचं साधन पहिलं आपल्या हाती आले. बाबूजी पाटील म्हणाले की आपल्याला नर्तनू सापडली मृत्यू या भुवनी डाव जिंकुनी मग का हरावे परलोका माझी सहाय्य करता तुझा गुरु दत्त राजा का विसरावे काळ उभा आहे उशाशी येऊनी पाय पसरुनी काने जावे बळगी स्वामी बापूजी आईशी घडी देता द्रव्य कोडी मिळेची ना मग काय करावं निशिदिनी करावे आनंद स्मरण तेने जन्म मरण दुःख जाय जन्म मरणाचं दुःख जात. नर्तनो सापडली मृत्यू भुवनी निशिदिन करावं लागते. निशिरात्र दिन दिवस अखंड 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 चिंतन केल्यास नक्की आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती होते. त्यामध्ये काही दुमत नाही. म्हणून मायबापा हो सज्जन हो या ठिकाणी नरदेहाशी नीर साधिल ते साधे सिद्ध करुणी प्रबोध संत पार्वती नरदेहाची निन्याने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला. बाबूजी पाटील म्हणले आयुष्य मोलाचे वेचिले संसारी येऊन शरीर हित काय येऊनी नामासाठी करिता चावटी शेवटी मसनवटी जाणे लागे आणि म्हणून गुरुवीन मरशील अधोगती जाशी कशी दया येईल यमधर्मा अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु म्हणे बाळगुरु बापूजीशी. अरे बाबा बापूजी म्हटले बाळगेश्वर महाराज म्हणतात अनाथाचा तो नाथ आहे तो सनाथ करतो. त्याचं नामस्मरण त्याचं चिंतन जर आपण अंतःकरण पूर्वक करू हा जीवाचा धर्म हा जीवाचा धर्म आहे. जीवाचा धर्म जसा देहधर्म आहे तसा जीवाचाही धर्म आहे. हा जीव मोक्षादी करतो म्हणजे आनंद राणा आनंद राणा राणा म्हणजे मालक राजा नामावर ज्याची वास तो जीव मुच्यते आणि जीव मुच्यता व्हावी जीव संपून जावं परमात्मा स्वरूप व्हावं याला मुक्ती म्हणतात. आणि हे मोक्ष आहे. मोक्ष खऱ्या अर्थाचा मोक्ष म्हणजे जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होऊन परमात्मा प्राप्ती होणं भुक्ती मुक्तीद्वारे ओळंगती हे जसं म्हणतात सर्व भोग भोगून सर्व कर्म मिटून अकर्म होऊन परमात्म्याची साधना करणं हे आपल्या जीवनाचं आद्य कर्तव्य असलं पाहिजे. संसाराचे करिता काम वाचे मना दत्त नाम किंवा करता संसाराचा धंदा देवा विसरू नका कदा नरजन्म भजनास देह दिला तुम्हास. म्हणून भगवंताला सोडून कुठल्याही साधना करणं कोणी आपल्या जीवनामध्ये सार्थकतेच्या होणार नाही. पण नामस्मरण करीत करीत सगळे तुम्ही प्रापंचिक कर्म करा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये आनंदाच्या जाणीवेची प्राप्ती होईल. अनेकदा आनंदाच्या जाणीवेची प्राप्ती झाली की आनंदाची प्राप्ती होण्याला काही वेळ लागणार नाही आणि ते सद्गुरूकडून होतं. कर्म अकर्म होतात पाप पुण्याची लहाई होते. पाप पुण्याशी जळून केली लहाई मग आता मग उरले काही नाही. मग आता फक्त एकच उरलो माझा मी एकलाही भावना उरते आणि तीच खरी भावना मोक्ष तत्वाची आहे. म्हणून आपल्याला संतांचे विचार आपल्या जीवनामध्ये उतरून घेणं संत विचार आपल्याला कळून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारचा विचार बोलत असताना जे काही आठवलं जे काही माझ्या सद्गुरूंनी मला बुद्धी दिली तसं मी तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्या प्रकारचे काही सुचवलेलं नाही पण गुरु महाराज बुद्धी देतात ते बुद्धी तुमच्या समोर वेड्या वाकड्या पद्धतीनं ठेवण्याचा मी प्रयत्न केला. मेंढे मामाचा आग्रह असतो की महाराज कुठला तरी विषय बोलायचा. तसं माझ्या अनुभवाच्या गोष्टीचं म्हटलं माझा विषय आधी काही ठरलेला नसतो. जे सद्गुरु बुद्धी देतील ते बोलत जायचं. तरी नाही म्हणले काहीतरी सांगा तर मी आता कोणतेही बोललो तरी शेवटी मोक्षा करताच बोलणार आहे म्हणून म्हटलं मोक्षाच्या साधना करता बोलेल. त्यांनी ते मुद्दा ठेवला. त्यावर जो काही माझ्या सद्गुरु महाराज